Hello students, Minate madam. Students, today we have to see remaining examples, remaining questions, sub-questions in question bank of Science 1. बोर्डाची जी सायन्स 1ची क्वेश्चन बँक आलेली आहे त्यातले आपले MCQ सॉल्व करून झालेले आहेत. आज आपण कोरिलेशनचे क्वेश्चन जे आहेत ते सोडवणार आहोत. मराठीतून सहसंबंध ओळखा. सहसंबंध ओळखाचे 44 आपल्याला सब क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. लेट अस सी द फर्स्ट. इका बोरॉन स्कॅन्डियम. इका बोरॉनला रिलेशन दिलंय स्कॅन्डियम आणि इका ॲल्युमिनियमचं रिलेशन विचारलंय तर ते आहे गॅलियम. तर आपण MCQज मध्ये सुद्धा बघितलं होतं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम हा प्रश्न पाहिला होता. तर MCQज मध्ये सुद्धा येऊ शकतो, को रिलेशन मध्ये सुद्धा येऊ शकतो. तर इका बोरॉनला स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियमला बघा आपण तो लिहिलेला पण आहे एका ठिकाणी. इंग्लिशमध्ये लिहिला आहे. हे बघा इथे तुम्हाला इका सिलिकॉन चं नाव विचारलंय. तर इका सिलिकॉनचं नाव इथे जर्मेनियम आहे. तर तीन असतात, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. तर इका बोरॉनला काय नाव आहे स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियमचं नंतर नाव गॅलियम झालंय आणि इका सिलिकॉनचं नाव आहे जर्मेनियम. तर हे तीनही खूप महत्त्वाचे आहेत. MCQज मध्ये येतील किंवा तुम्हाला कोरिलेशनमध्ये सुद्धा ते येऊ शकतात. तर कोरिलेशनमध्ये आपण बघितलं इका बोरॉनला स्कॅन्डियम रिलेशन असेल तर इका ॲल्युमिनियमला गॅलियम आहे. मराठीमधून इका बोरॉन स्कॅन्डियम आणि इका ॲल्युमिनियम गॅलियम, मराठीमधून सुद्धा तेच नावं आहेत. आता सेकंड बघा, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक मास. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलला रिलेशन दिलं आहे ॲटॉमिक मास. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं रिलेशन विचारलं आहे. आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलची जी अरेंजमेंट आहे इलेमेंटची ती त्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केलेली आहे आणि म्हणून हे रिलेशन दिलं आहे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो मोस्लेचा मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तर त्यामध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सची कुणाच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंजमेंट केलेली असते तर ॲटॉमिक नंबर, आणि म्हणून मॉडर्न पिरियॉडिक टेबलला रिलेशन आहे ॲटॉमिक नंबर. आता ग्रुप 1 and 2 S ब्लॉक आहे, ग्रुप 13 to 18 P ब्लॉक आहे. आता हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ब्लॉक तुम्ही लक्षातच ठेवले पाहिजे की कोणत्या ग्रुपला कोणता ब्लॉक आहे. आणि एकूण 4 ब्लॉक आहेत बघा. फर्स्ट अँड सेकंड ग्रुपला S ब्लॉक आहे, 3 to 12ला D ब्लॉक आहे, 13 to 18ला P ब्लॉक आहे आणि खालचे जे सिरीन्स आहेत लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड्स त्यांना F ब्लॉक आहे. तर 1, 2, 3, 4 असे 4 ब्लॉक ते कोणत्या इलेमेंट्ससाठी आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर ग्रुप 1 and 2 S ब्लॉक आहे, ग्रुप 13 to 18 कोणता ब्लॉक आहे P ब्लॉक आहे. आता तोच क्वेश्चन खाली आहे, ग्रुप 13 to 18 P ब्लॉक आहे, 13 to 18ला P ब्लॉक आहे. ग्रुप 3 to 12ला कोणता आहे तर 3 to 12ला कोणता ग्रुप आहे D ब्लॉक आहे. म्हणजे हे दोन्ही प्रश्न मराठीमध्ये सुद्धा फक्त ग्रुपला गण आणि ब्लॉकला खंड म्हटलेले. गण 1 व 2 S खंड आहे, गण 13 व 18 कोणता खंड येईल P खंड येईल. गण 13 व 18 P खंड आहे तर ग्रुप 3 to 12 D खंड येईल. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. 2 elements each in some boxes, limitation in Newland's octave. 2 elements each in same boxes. आता बघा इथे काही जागांवर 2 मूलद्रव्य म्हणजे एका जागेवरती 2 मूलद्रव्य मांडलेली आहे. तर हे न्यूलँड्सची जी अष्टक नियम आहे त्यातली ती त्रुटी आहे, लिमिटेशन आहे. न्यूलँड्सच्या ऑक्टेव्हमधले हा काय आहे लिमिटेशन्स आहे की एकाच बॉक्समध्ये 2 इलेमेंट अरेंज केलेले आहेत. आणि मग इथं तुम्हाला दिलेलं आहे प्लेस फॉर आयसोटोप्स.
समस्थानिकांसाठी जागा. आता आयसोटोप्स जे आहेत, आयसोटोप्सला जागा ठेवलेली नाही. कशा तर हे कुठलं लिमिटेशन आहे, हे कुणाचं लिमिटेशन आहे, तर लिमिटेशन इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. म्हणजेच ऑक्टेव्ह न्यूलँड्सचं लिमिटेशन आहे की एकाच बॉक्समध्ये 2 इलेमेंट मांडलेत. तर आयसोटोप्सची प्लेस ठेवलेली नाही. देर इज नो प्लेस फॉर आयसोटोप्स. हे लिमिटेशन कुणाचं आहे? इट इज द लिमिटेशन इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. म्हणजे ती मेंडेलिव्हची त्रुटी आहे. काही जागांवर 2 मूलद्रव्य ही न्यूलँड्सच्या अष्टक नियमातली त्रुटी आहे. तर समस्थानिकांसाठी जागा ठेवलेल्या नाहीत. ही त्रुटी कुणासाठी आहे? ही त्रुटी आहे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलची. आता 6वं बघा, बेरिलियम अल्कलाइन अर्थ मेटल. तर सोडियम कोण आहे? बेरिलियम अल्कधर्मी मृदा धातू आहे. तर सोडियम हा कोणता धातू आहे? अल्कधर्मी धातू आहे. तो कोण आहे? अल्कली मेटल्स आहे. आता बघा, हा जो फर्स्ट ग्रुप आहे, हा फर्स्ट ग्रुप हा अल्कधर्मी धातू आहे आणि सेकंड ग्रुप, दुसरा गण हा अल्कधर्मी मृदा धातू आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपला आपण काय म्हणायचं? अल्कली मेटल्स. हे अल्कली मेटल्स आहेत. आणि हे कोणते आहेत? तर अल्कलाइन अर्थ मेटल आहे. हे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. ओके, तर अशा पद्धतीने हे 2 ग्रुपची नाव आहेत. तर एका ग्रुपचं नाव दिले तर दुसऱ्या ग्रुपचं नाव विचारलेलं आहे आपल्याला, अल्कलाइन अर्थ मेटल. ओके, आता 7वं बघा, क्लोरीन हॅलोजन फॅमिलीमध्ये आहे. तर हा AR म्हणजे कोण? अर्गॉन. अर्गॉन कोणत्या फॅमिलीमध्ये? तर बघा, हा क्लोरीन कोणत्या फॅमिली? ही हॅलोजन फॅमिली आहे. आणि अर्गॉन आहे, ही कोणती फॅमिली आहे? तर ही 0 ग्रुप फॅमिली आहे किंवा याला नोबल गॅस फॅमिली म्हणतात. तर 0 ग्रुप फॅमिली किंवा नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस सुद्धा याला म्हणतात. इनर्ट गॅस, ह्या तिघांपैकी कुठलंही नाव चालेल. आयोडीन क्लोरीन हॅलोजन कुलमध्ये तर आर्गॉन कुठे येईल? राजवायू म्हणता येईल त्याला, किंवा शून्य गण असं म्हणता येईल. हां, आता इथे बघा 8वं, आयोडीन हा सॉलिड आहे, तर ब्रोमीन काय आहे? लिक्विड आहे. आयोडीन आणि ब्रोमीन हे 2 हॅलोजन्स आहेत, हॅलाइड्स आहेत. तर आयोडीन हा कोणत्या रूपात असतो? हा घन रूपात असतो. आणि ब्रोमीन हा कोणत्या रूपात असतो? तर इथे द्रव रूपात येईल, लिक्विड स्टेटमध्ये. आता आपण नेक्स्ट बघूया 9th, इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय होतं? तर इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केली जाते. मोटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी हे कन्व्हर्जन आहे. मग जनरेटरमध्ये काय आहे? तर जनरेटरमध्ये नेमकं याच्यात उलट आहे, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल असं आहे. मग इलेक्ट्रिक जनरेटरचं रिलेशन काय येईल? मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ह्याच्या नेमकं उलट आहे. विद्युत चलित्र म्हणजे मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होतं. तर विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर. तर जनरेटरमध्ये काय होतं? यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं. ओके, आता आपण पुढचं बघूया 9th 10th. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल करंट. फ्लेमिंग राईट हँड रूल काय आहे? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये करंट विषयी सांगितलेलं आहे, करंटचा इफेक्ट दाखवलेला आहे. आणि फ्लेमिंगचं राईट हँड रूलमध्ये काय होतं? तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये करंट प्रोड्यूस होतो आणि फ्लेमिंगच्या राईट हँड रूलमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट दिसून येतो. तर त्याचं ॲन्सर आहे मॅग्नेटिक इफेक्ट. लेफ्ट हँड रूल अँड राईट हँड रूल बघा. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तर ह्या फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलमध्ये मोटर हे त्याचं काय आहे? ॲप्लिकेशन आहे. तर इथे काय होतं? फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलमध्ये काय होतं? तर इलेक्ट्रिसिटी असते, ती त्याच्याने मेकॅनिकल एनर्जी काय होत असते? इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं. तर इथे इलेक्ट्रिक एनर्जी यूज केली जाते लेफ्ट हँड रूलमध्ये. आणि इथे फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर इलेक्ट्रिक इफेक्ट तिकडे असतो, इकडे मॅग्नेटिक इफेक्ट असतो. फ्लेमिंगच्या राईट हँड रूलमध्ये.
राईट हँड रूलमध्ये कोणता इफेक्ट असतो, तर मॅग्नेटिक इफेक्ट असतो. मॅग्नेटिक इफेक्टमुळे करंट प्रोड्यूस होत असतो. त्याचा आन्सर आहे मॅग्नेटिक इफेक्ट. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये विद्युतधारा आहे, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमामध्ये काय आहे, चुंबकीय परिणाम आहे. आता अल्टरनेटिंग करंट ऑसिलेटरी असतो, तर डायरेक्ट करंट नॉट ॲसिलेटरी असतो. म्हणजे अल्टरनेटिंग करंट जो असतो तो कसा असतो, दोलायमान असतो आणि दिष्ट विद्युतधारा म्हणजे प्रत्यावर्ती AC प्रत्यावर्ती विद्युतधारा दोलायमान असते, तर दिष्ट विद्युतधारा ही दोलायमान नसते. आता इथे 12 बघा, ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ आईस इन टू वॉटर कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे जेव्हा बर्फाचं आईसचं पूर्ण वॉटरमध्ये ट्रान्झिशन होत असतं, कन्व्हर्जन होत असतं, त्यावेळेस टेम्परेचर कसं असतं, हे कॉन्स्टंट असतं. मिक्सचरचं टेम्परेचर हे वाढत नाही, कमी होत नाही, कॉन्स्टंट असतं. बिफोर ट्रान्झिशन ऑफ वॉटर इन टू स्टीम. आणि वॉटरचं वाफेमध्ये रूपांतर होण्यापूर्वी टेम्परेचर काय होत असतं, वाढत असतं. म्हणजे जर आपण वॉटरला हीट द्यायला सुरुवात केली आणि हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर वॉटर हे गरम व्हायला लागतं. जोपर्यंत वाफेत रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर वाढत असतं. त्याचं आन्सर आहे राईज इन टेम्परेचर. लक्षात ठेवा, जेव्हा बर्फाचं पाण्यात रूपांतर होत असतं तर पूर्ण कन्व्हर्जनच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, बदलत नाही. आणि एकदा कन्व्हर्जन झालं की वॉटर मग हॉट व्हायला लागतं आणि मग त्याचं वाफेत रूपांतर होण्यापूर्वी टेम्परेचर वाढत जातं. तर याचं आन्सर आहे राईज इन टेम्परेचर. बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना तापमान स्थिर असतं आणि पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी तापमान वाढत असतं. आता आपण बघूया नेक्स्ट. आता आपण 13 बघूया. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60 असेल तर तेव्हा एअर कशी असते, ह्युमिड असते. म्हणजे एअरमध्ये जर ह्युमिडिटी 60% जास्त असेल तर ती एअर ह्युमिड एअर आहे, असं दमट हवा आहे असं आपण म्हणतो. आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60 असेल म्हणजे हवेमध्ये जर ह्युमिडिटी आर्द्रता ही 60% कमी असेल तेव्हा त्या एअरला आपण काय म्हणतो, तेव्हा त्या एअरला आपण ड्राय एअर म्हणतो. ड्राय एअर म्हणजे इथे रिलेशन दिलं आहे आपल्याला, ह्युमिड एअरच्या वेळेस असलेली ह्युमिडिटी आणि ड्राय एअरच्या वेळेस असलेली ह्युमिडिटी हे आपल्याला रिलेशन दिलेले. सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर हवा कशी असते, दमट असते. आणि सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर हवा कोरडी आहे असं म्हणतात. आता आपण 14 बघूया. ड्युरिंग द स्टडी ऑफ ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप ॲपरेटस टेम्परेचर ऑफ अप्पर थर्मोमीटर T1 is 0 degree Celsius. देन रिलेशन बघा, होपच्या ॲपरेटसमध्ये वरच्या थर्मोमीटरचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस असतं. त्याच वेळेस खालची टेम्परेचर ऑफ लोअर थर्मोमीटर, खालची जी टेम्परेचर आहे थर्मोमीटर आहे त्याचं टेम्परेचर हे किती असतं, तर 4 डिग्री सेल्सिअस. त्याचा आन्सर आहे बघा. हे होपचं ॲपरेटस आहे आणि हे होपचं ॲपरेटस वर्किंगमध्ये असतं तेव्हा वरच्या तापमापीचं थर्मोमीटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं. त्यावेळेस खालच्या थर्मोमीटरचं तापमापीचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस असतं. आता 15 बघा. मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरची जी मॅक्झिमम डेन्सिटी असते, मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे 4 अंश सेल्सिअस तापमानाचं जे वॉटर असतं तेव्हा ते सगळ्यात जास्त जड असतं. त्याची डेन्सिटी ही मॅक्झिमम असते. म्हणजे 4 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याची डेन्सिटी ही मॅक्झिमम असते. म्हणजे याचा अर्थ काय की 4 अंश सेल्सिअस तापमानाचं पाणी हे सगळ्या इतर टेम्परेचरच्या पाण्यापेक्षा जास्त जड असतं. हे एक कुठलं तत्वावरनं हा रूल आहे, तर ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हे जे प्रिन्सिपल आहे, हे तत्व, याच्या तत्वावरून हे कन्क्लुजन निघतं. तर मर्जिंग टू आईस पीसेस. आता बघा, ॲनोमलस बिहेवियर वॉटरवरून आपल्याला हा रिझल्ट मिळतो. आता हे काय आहे, मर्जिंग टू आईस पीसेस इंटू 1
मर्जिंग टू आईस पीसेस इंटू वन बाय एक्सर्टिंग प्रेशर. समजा दोन बर्फाचे तुकडे आपण एकमेकांवर प्रेशरने दाबले तर ते काय होतात माहिती आहे तुम्हाला, ते काय होतात एकमेकांना चिकटतात. मर्जिंग टू आईस पीसेस इंटू वन बाय एक्सर्टिंग प्रेशर. आपण त्या दोन तुकड्यांवर प्रेशर दिलं, दाब, तर ते दोन तुकडे एकमेकांना चिकटतात. चिकटतात म्हणण्यापेक्षा ते एकत्र होतात. तर ही कोणती प्रोसेस आहे, तर ही रिग्लेशन प्रोसेस आहे. म्हणजे 4°C तापमान असलेल्या पाण्याचं डेन्सिटी सगळ्यात जास्त असते. ही कोणती प्रोसेस आहे, तर ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर ही प्रोसेस आहे. आणि दोन बर्फांच्या तुकड्यांना प्रेशर दिलं तर ते एकमेकांना चिकटतात. ही रिग्लेशन प्रोसेस आहे. आता आपण आता याच्यामध्ये बघा 4°C तापमानाच्या पाण्याची घनता जास्त असते. याला मराठीतून पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. आणि दोन बर्फांच्या तुकड्यावर दाब दिल्यास एक होणे याला काय म्हणतात, मराठीतून पुनर्घटन म्हणतात. इथे इंग्लिशमधनं रिग्लेशन, मराठीतून त्याला पुनर्घटन असं म्हणतात. आता आपण 16वं बघूया. स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. याचं युनिट आहे जूल पर केजी. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा याचं युनिट दिलंय तुम्हाला जूल पर केजी. तर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं युनिट काय आहे विचारलंय. SI युनिट. बघा इथे जर SI दिलेलं असेल इथे सुद्धा SIच लिहायचं. इथे जर CGS दिलेलं असेल तर इथे सुद्धा CGS लिहायचं. ते पण नीट लक्षपूर्वक बघा, कारण याचं CGS युनिट सुद्धा आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं. पण आपण इथं SI तर इथे पण SI लिहायचं. तर स्पेसिफिक हीट कपॅसिटीचं युनिट आहे SI युनिट जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. इथं सुद्धा तेच येणार आहे जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता 17 बघा. 2n द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. आता इथे 2n1 हे दिसतंय ना, तर खरं तर हे आपण असं लिहितो. हे कसं लिहितो आपण बघा. 2 आणि 1 असे छोटे लिहितो. आणि हे कसं लिहिणार, तर हे कसलं चिन्ह आहे इथे पण बघा 17व्यामध्ये पण हे कसलं चिन्ह आहे, तर नीटा, की याला काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं चिन्ह आहे. आता इथे 2 आणि इथे 1 लिहिलं आहे, तर याचा अर्थ काय होतो, द रिफ्रॅक्टिव्ह, हा कोण आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम. हा जो मीडियम असतो ना याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि कोणत्या मीडियमच्या संदर्भात, तर ह्या म्हणजे हे वाचताना कसं वाचायचं, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. 2 इथे 1 इथे, समजा 1 इथे आला 2 इथे आला, तर हे कसं वाचणार आपण, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम. इथे सुद्धा तसंच येणार आहे. 2 नीटा 1 हे कसं वाचायचं, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक. हे कसं वाचणार, तर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक असं ते वाचायचं. म्हणजे 2 इथं असेल इथे 1 असेल तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असतो, सेकंड मीडियमचा असतो. कुणाच्या संदर्भात असतो, तर पहिल्याच्या संदर्भात असतो. इथे फर्स्ट असेल तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असतो, फर्स्टचा असतो. समजा इथे ग्लास असेल इथे एअर असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा झाला, ग्लासचा झाला. कुणाच्या संदर्भात, एअरच्या संदर्भात झाला. समजा इथं एअर असेल इथे ग्लास असेल तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा झाला, एअरचा झाला. कुणाच्या संदर्भात, तर ग्लासच्या संदर्भात. ओके. आता आपण 18 बघूया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज 1.0003. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.0003 दिला आहे आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला विचारलेला आहे. तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.33. बघा इथं दिलेलं आहे. हे मराठीतलं पुस्तक आहे, माध्यम. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक. एअरचा अपवर्तनांक 1.0003 आहे आणि पाण्याचा, वॉटरचा किती आहे, 1.33. इथे वेगवेगळे अपवर्तनांक तुम्हाला दिलेले आहेत. यातले अपवर्तनांक तुम्हाला कोरिलेशनसाठी, MCQसाठी, जोड्या, मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतात.
आपण कुठे होतो आपण 18वर होतो. तर हवेचा अपवर्तनांक 1.0003 आहे. तर पाण्याचा अपवर्तनांक किती आहे? 1.33 आहे. आता आपण 19 बघूया. बहिर्गोल भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात. अंतर्गोल भिंगाला अपसारी भिंग म्हणतात. कोणता भिंग म्हणतात? अपसारी. इंग्लिशमध्ये कन्व्हेक्स लेन्स याला कन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात. कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जिंग लेन्स म्हणतात. तर याचं पण तुम्हाला कारण माहिती असेल. आता कन्व्हेक्स लेन्स जो असतो तो असा असतो बघा, कन्व्हेक्स लेन्स. आणि कन्व्हेक्स लेन्सवरती जेव्हा लाईट रेज येतात, तुम्हाला माहितीच आहे की हे लाईट रे काय होतात, इथे आल्यानंतर हे रिफ्रॅक्ट होताना एका पॉइंटमध्ये एकत्र येतात आफ्टर रिफ्रॅक्शन. मग याला काय म्हणतात? एका पॉइंटमध्ये एकत्र येण्याला म्हणतात कन्व्हर्ज होणे. कन्व्हर्ज होतात ते. कसे होतात? कन्व्हर्ज. आणि मराठीतून याला अभिसारित होणे म्हणतात. मराठीतून त्याला म्हणतात अभिसारित. एका बिंदूत एकत्र येतात याला म्हणतात कन्व्हर्ज होणे. आणि म्हणून हा जो कन्व्हेक्स लेन्स आहे, बहिर्गोल भिंग कन्व्हेक्स लेन्स आहे, याला कन्व्हर्जिंग लेन्स असं पण म्हणतात. आणि याच्या उलट कन्केव्ह लेन्स, हा बघा, हा कॉन्केव्ह लेन्स आहे. अंतर्गोल भिंग, हा अंतर्गोल जो आहे कन्केव्ह. तर इथे बघा, जेव्हा लाईट रेज येतात तर हे लाईट रे काय करतात, इथे आल्यानंतर तर ते रिफ्रॅक्ट होतात, आपला मार्ग बदलवतात. मार्ग बदलवताना ते काय करतात, तर दूर जातात. उलट ते कसे जातात? एकमेकांपासून दूर जातात. आणि ह्या दूर जाण्याला काय म्हणतात माहिती आहे का? याला डायव्हर्ट होणं म्हणतात. आपलं नाही का लक्ष विचलित होतं, डायव्हर्ट होतं, तर याला म्हणतात डायव्हर्ट. काय म्हणतात याला? डायव्हर्ज. आणि म्हणून याला डायव्हर्जिंग लेन्स, मराठीतून त्याला अपसारी असं म्हणतात. मराठीतून त्याला काय म्हणतात? डायव्हर्ट होणे म्हणजे काय? दूर जाणे म्हणजे काय? अपसारी. ओके. आणि म्हणून याचा आन्सर आहे डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्जिंग लेन्स, मराठीतून अपसारी. आता बघा 20, नियर सायटेडनेस. नियर सायटेडनेस हा जो दृष्टीदोष आहे, नियर सायटेडनेस म्हणजे फक्त जवळचं दिसतं, दूरचं अस्पष्ट दिसतं. दूरचं आपल्याला कसं दिसतं? अस्पष्ट दिसतं. तर हा नियर सायटेडनेस जो दोष आहे, त्या दोषामध्ये जो आयबॉल आहे, डोळ्याचा जो गोल आहे, तो इलॉंगेट होतो. काय होतो? इलॉंगेट होतो. म्हणजेच निकट दृष्टितामध्ये किती आहे? 21 आहे ना. इथे काय बदलले? काय क्रम? 22 मध्ये काय? अंतर्गोल. नियर सायटेडनेस मध्ये कुठला भिंग कुठे आलोय आपण? एकच मिनिट. नियर सायटेडनेस इथे आलोय. नियर सायटेडनेस मध्ये इलॉंगेट होतो. आयबॉल कसा होतो? इलॉंगेट. 20. लघुदृष्टी. नियर सायटेडनेसला काय म्हणतात? लघुदृष्टी असं म्हणतात. आणि तेव्हा जो आपला आयबॉल आहे तो कसा बनतो? इलॉंगेट. म्हणजे कसा बनतो? लांबट बनतो. म्हणजे गोल असतो ना तो असा थोडासा लांबट बनतो, असा बनतो. वर्तुळाकृती न राहता असा लांबट बनतो. तर फार सायटेडनेसमध्ये तो कसा बनतो? चपटा बनतो, म्हणजे उभट बनतो बघा, असा बनतो. मग याला फ्लॅटनिंग म्हणतात. मग हे बघा लक्षात ठेवा, नियर सायटेडनेस ह्या दोषामध्ये आयबॉलचा आकार हा लांबट म्हणजे इलॉंगेट बनतो. तर दूरदृष्टी म्हणजे फार सायटेडनेस या दोषामध्ये हा जो आयबॉल आहे तो कसा बनतो? चपटा बनतो किंवा उभट बनतो. कसा बनतो तो? दूरदृष्टीमध्ये नेत्रगोल उभट बनतो. ओके. आता आपण बघूया 21. ऑब्जेक्ट ॲट 2F1. एक मिनिट, मी तुम्हाला हे पण दाखवते. बघा, नियर सायटेडनेसमध्ये जो आयबॉल आहे, हा आयबॉल हा कसा बनतो? हा असा लांबट बनतो. म्हणजे याचा आकार काय होतो? थोडासा लांबट होतो. आणि फार सायटेडनेसमध्ये हा जो भिंग आहे हा कसा बनतो? थोडासा असा उभट बनतो. इथे दिलंय बघा, नेत्रगोल उभट होतो आणि इथं नेत्रगोल लांबट होतो. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट. ऑब्जेक्ट ॲट 2F1. बघा, हा चार्ट सुद्धा आहे ना, खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये 6 तुम्हाला डिस्टन्सेस दिलेले आहेत. हा चार्ट व्हेरी IMP आहे. या चार्टवरती तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून मिळतील. MCQs येऊ शकतो, कोरिलेशन येऊ शकतं, तुम्हाला ह्याच्यावर डायग्रॅम येऊ शकतं, ह्याच्यावर तुम्हाला 1 सेंटेन्समध्ये येऊ शकतं, ह्याच्यावर तुम्हाला 4 मार्काचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर व्हेरी IMP आहे मुलांनो. स्टुडंट तुम्ही हा आहे ना नीट ह्याचे सगळे डायग्राम पण लर्न करा, काढून बघा आणि हे सगळे रिलेशन नीट बघा. तर आता आपण बघू याच्यावर काय प्रश्न विचारलेला आहे. कुठे येतो प्रश्न आपला? हां बघा, ऑब्जेक्ट ॲट 2f1 ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स सेम साईज इमेज. आपल्याला काय सांगितलंय, जर वस्तू 2f1 वर ठेवली तर कॉन्व्हेक्स लेन्सच्या 2f1 वर ठेवली तर त्या वस्तूची इमेज सेम साईज असते आणि 2f2 वर ठेवली, 2f1 वर जर ठेवली तर सेम साईज इमेज मिळते आणि कुठे मिळते? 2f2 वर मिळते. ओके, 2f2 वर मिळते. बघा, वस्तू जर 2f1 वर ठेवली, 2f1 वर, तर त्याची साईज कशी आहे? सेम साईज आहे, समान आकार आहे आणि कुठे मिळते? 2f2 वर मिळते. म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे वस्तू 2f1 वर ठेवली आहे तर त्याची साईज सेम आहे आणि ती 2f2 वर आहे. तर तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? जर वस्तू f1 वर ठेवली, कशावर ठेवली? f1 वर, f1 वर ठेवली, f1 कुठे? f1 बघा, f1 वर ठेवली तर तिची साईज कशी असणार आहे? तिची साईज ही खूप मोठी असणार आहे, मॅग्निफाईड साईज असणार आहे आणि कुठे मिळणार आहे? ॲट इन्फिनिटी, अनंत अंतरावरती. इमेज कुठे मिळणार आहे? अनंत अंतरावर. बघा, ऑब्जेक्ट ॲट f1 ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स मॅग्निफाईड इमेज फॉर्म ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. आपल्याला कशी मिळणार आहे? वस्तू जर f1 वर ठेवली तर आपल्याला त्याची इमेज मॅग्निफाईड म्हणजे मोठी, मराठीमध्ये लिहायचं खूप मोठी, विशालित आणि काय लिहायचं? कुठे मिळणार आहे? ॲट इन्फायनाईट डिस्टन्स म्हणजे अनंत अंतरावर मिळणार आहे. आता 22 बघा, नियर सायटेडनेसमध्ये काय होतं? नियर सायटेडनेस हा जर दृष्टिदोष असेल तर कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला जातो? तर कॉन्केव्ह लेन्सचा वापरला जातो. आणि फार सायटेडनेस असेल तर कुठला वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे कॉन्व्हेक्स लेन्स. बघा, मगाशी तुम्हाला मी ती डायग्राम दाखवली की नियर सायटेडनेस म्हणजे फक्त जवळचं व्यवस्थित दिसतं. नियर सायटेडनेस म्हणजे निकटदृष्टीता म्हणजे लघुदृष्टी. तर त्यावेळेस नियर सायटेडनेसमध्ये कॉन्केव्ह लेन्स वापरतात, अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. आणि जर फार सायटेडनेस असेल, दूरदृष्टीचा दोष असेल तर कुठला चष्मा वापरतात? तर कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. म्हणजे बघा, याच्यावरती तुम्हाला फरक, हा सुद्धा प्रश्न व्हेरी IMP लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे 2 लेसनमध्ये व्हेरी IMP प्रश्न कोणते? तर ह्याच्यावरती तुम्हाला MCQs येऊ शकतं, तुम्हाला याच्यावर फरक स्पष्ट करा येऊ शकतं, तुम्हाला याच्यामध्ये कोरिलेशनवर प्रश्न येऊ शकतो, डायग्रॅमला नावं द्या, डायग्रॅम ओळखा, असा प्रश्न येऊ शकतो. तर हे 2 जे आहेत 100% करून ठेवायचे, व्हेरी IMP क्वेश्चन्स आहेत. ओके, आता बघा, सिम्पल मायक्रोस्कोप. तर सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये 1 कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. सिम्पल मायक्रोस्कोप जो असतो, साधा सूक्ष्मदर्शी, तिथं एकच भिंग वापरतात. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये मात्र 2 कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. बघा, सिम्पल मायक्रोस्कोप असेल तर किती भिंग वापरतात? सिम्पल मायक्रोस्कोप म्हणजे साधा सूक्ष्मदर्श, एकच बहिर्गोल भिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 भिंग यूज केलेले असतात. 2 भिंगांनी ते कंपाऊंड मायक्रोस्कोप बनवलेला असतो. डबल कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेला असतो. आता फोकल लेंथ ही याचं युनिट आहे मीटर. फोकल लेंथ जी असते लेन्सची ती मीटरमध्ये मोजली जाते. तर चष्म्याचा किंवा लेन्सचा जो पॉवर आहे, आपण नंबर म्हणतो त्याला, तर तो जो नंबर आहे तो डायोप्टरमध्ये मोजला जातो. तर हे डायोप्टर हे पॉवरचं लेन्सच्या पॉवरचं युनिट आहे. पॉवरचं नाही म्हणता येणार, लेन्सच्या पॉवरचं युनिट डायोप्टर आहे आणि फोकल लेन्थचं युनिट आहे मीटर. ओके, मराठीमध्ये सुद्धा तेच आन्सर असणार आहे. नाभी अंतर हे मीटरमध्ये मोजतात आणि भिंगाची शक्ती ही डायोप्टरमध्ये मोजतात. मराठीमध्ये सुद्धा डायोप्टर शब्दच आहे. ओके, आता 25 क्वेश्चन बघा. 2 डायग्राम आपल्याला इथं दिलेले आहेत.
ह्या डायग्रॅमचं नाव तुम्हाला ही जी डायग्रॅम दिली ह्या डायग्रॅममध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत असं म्हटलंय. म्हणजेच बघा दिसते आपल्याला आता इथे लांबच्या वस्तू आहेत, याची इमेज इथे आपल्या आयबॉलच्या नेत्रगोलाच्या मध्येच आलेली, म्हणजे आपल्याला रेटिनावरती पडत नाही, म्हणजे ती दिसत नाही. म्हणजे हा कोणता दोष झाला, तर हा दोष झालेला आहे दूरच्या व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे हा नियर सायटेडनेस, म्हणजे फक्त जवळच्या वस्तू दिसतात, हा दोष आहे. आता हा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरलाय, अंतर्गोल भिंग वापरलाय. आणि हा दोष जो आहे हा कुठला दोष आहे, तर जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. मग इथं कोणता भिंग वापरला जाईल, तर इथं बहिर्गोल भिंग वापरला जाईल, बहिर्गोल भिंग. आता बघा म्हणजे मराठीतून कॉन्केव्ह लेन्स आणि इथे कॉन्व्हेक्स लेन्स. आता हा जो प्रश्न आहे हाच प्रश्न इथे विचारला होता बघा, सेम हा 22 जो क्वेश्चन आहे आणि हा 26 नाही 25 हे दोन क्वेश्चन बघा. इथे काय दिलंय तुम्हाला, तर इथं याचं दोषाचं नाव दिलंय, निकटदृष्टीचा दोष, अंतर्गोल भिंग वापरतात, दूरदृष्टीचा दोष, बहिर्गोल भिंग वापरतात. पण तोच 22 प्रश्न पुन्हा विचारलाय, पण तो कसा विचारलाय, तर इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे दोषाचं, इथे तुम्हाला डायग्रॅम दिली आहे आणि ह्या डायग्रॅमवरनं आधी दोष ओळखायचा आणि दोष ओळखल्यानंतर तुम्ही उत्तर हे कुठला चष्मा वापरता ते सांगू शकता. म्हणजे प्रश्न जरी सेम असले तरी हा प्रश्न थोडासा अवघड होऊ शकतो, कारण की जर डायग्रॅमचा अभ्यास तुमचा नसेल, फक्तच पाठांतर असेल, तर तुम्हाला आधी डायग्रॅम ओळखता आल्या पाहिजे. जर नाही आल्या तर मग उत्तर येणार नाही. म्हणजे याचं रिलेशन आपल्याला कळलं पाहिजे की काय आहे, हा दोष आहे, कोणता दोष आहे, तर हा निकटदृष्टीचा दोष आहे. निकटदृष्टीचा दोषला म्हणजेच नियर सायटेडनेस हा जो डिफेक्ट आहे याला कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. बघा सेम आहे, सेम. तर हा कुठला दोष आहे, आकृतीवरनं हा दोष कुठला दिसतोय, तर फार सायटेडनेस हा दिसतोय. जवळच्या वस्तू दिसत नाही, दूरच्या दिसतात, म्हणजे फार सायटेडनेस हा दोष आहे. आणि तिथे कुठला लेन्स वापरतात, बहिर्गोल म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की 22 आणि 25 हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत, फक्त तिथं तुम्हाला नाव दिलं होतं दोषाचं, इथे तुम्हाला दोषाचं नाव न देता डायग्रॅम दिली होती. आता 26 बघा, 26 मध्ये पण आपल्याला ही डायग्रॅम दिसतीये. आता इथे अस्पष्ट आहे जरा, इथे स्पष्ट आहे बघा. आता हा कोण आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आणि इथे ऑब्जेक्ट आपल्याला कुठे ठेवली आहे, इथे ऑब्जेक्ट ठेवलेली आहे आपल्याला एफ आणि ओच्या मध्ये. एफ आणि ओच्या मध्ये म्हणजे वस्तू भिंगाजवळ आहे. वस्तू ही जी ऑब्जेक्ट आहे ही ऑब्जेक्ट कुठे आहे, लेन्सच्या जवळ आहे. तर लेन्सच्या जवळ वस्तू असताना त्याची इमेज आपल्याला कुठे मिळतीये, इकडे मिळते. आणि इथे आपल्याला इथं वस्तू ही इमेज तुम्हाला ना डायग्राममध्ये पण कळलं पाहिजे की वस्तू कोणती आहे, तर त्याची इमेज कोणती आहे, तर हा अभ्यास करून ठेवायचा. आता इथे बघा, इथे वस्तू कोणती आहे, तर दूरवरून किरण येतात, त्यामुळे वस्तू कुठे आहे, वस्तू भिंगापासून लांब आहे. वस्तू भिंगापासून कशी आहे, लांब आहे. म्हणजे डायग्रामवरनं कळलं पाहिजे आपल्याला की काय आहे विचारलेलं, काय दिलेलं आहे हे मुळात ओळखता आलं पाहिजे. वस्तू भिंगापासून लांब, ऑब्जेक्ट ॲट इनफायनाईट डिस्टन्स फ्रॉम द लेन्स. ऑब्जेक्ट ॲट इनफायनाईट डिस्टन्स, ऑब्जेक्ट कुठे आहे, अनंत अंतरावरती आहे, दूर अंतरावर आहे. ओके. आता बघा 27 ब्रास. ब्रास म्हणजे काय, तर पितळ. पितळ हे कोण आहे, अलॉय आहे. तर अलॉय पितळ हे कोणत्या दोन मेटलपासून बनवलंय, कॉपर आणि झिंक. ब्रास हे कॉपर आणि झिंकचं अलॉय. तर ब्रॉन्झ काय आहे, ब्रॉन्झ म्हणजे आपण त्याला कास्य म्हणतो बघा, काशाची भांडी तुम्ही ऐकलं असेल. तर ब्रॉन्झ हे कशापासून बनवतात, कॉपर आणि टीन पासून बनवतात. आणि ब्रास कशापासून बनवतात, कॉपर आणि झिंक पासून. तर हे मेटॉलॉजी लेसनमध्ये अलॉय यामध्ये तुम्हाला हे उत्तर तिथे 3 ते 4 अलॉय दिले, ते नीट करून ठेवायचे, त्याच्यावरती प्रश्न येतात नक्कीच. इथं पितळ, तांबे आणि जस्त, ब्रॉन्झ, कॉपर म्हणजे तांबे आणि कथील, टीन म्हणजे काय, कथील येईल मराठीमध्ये. आता इथे बघा 28 प्रेशर कुकर, ॲनोडायझिंग, सिल्वर प्लेटेड स्पून. प्रेशर कुकर, ॲनोडायझिंग, प्रेशर कुकरला काय केलं जातं, ॲनोडाइज केलं जातं. तर सिल्वर प्लेटेड स्पून जे चमचे असतात चांदीचं, त्यांना काय केलं असतं, इलेक्ट्रो प्लेटिंग केलेलं असतं. आता बघा हे जे मेटल्स आहेत हे करोजन होतं, त्यांना त्याचं क्षरण होतं आणि ते क्षरण होऊ नये, क्षरणापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्यावर क्षरण
प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ करोजन केलं जातं. तर ॲनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, गॅल्वनायझिंग, टिनिंग असे काही 5-6 प्रकार आहेत. तर ते आपल्याला एक्झाम्पल सहित माहिती पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता इथे बघा, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. तर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, लोखंडाच्या वस्तू ज्या असतात त्यांना गॅल्वनायझिंग केलं जातं. म्हणजे आपल्या लोखंडाचे खिळे असतील, टाचणे असतील, तर त्यांना जस्ताचं विलेपन म्हणजे गॅल्वनायझिंग केलं जातं. समजा तांब्या पितळ्याची भांडी असतील तर तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलही करतात आणि कलहीला काय म्हणतात? टिनिंग म्हणतात. तर तांब्या पितळ्यांच्या भांड्यांचं क्षरण होऊ नये, करोजन होऊ नये म्हणून त्याला काय करतात? टिनिंग करतात. आता आपले निर्लेपची भांडी असतात, तवा, नंतर पॅन, कढया, कुकर, तर यांना काय केलं जातं? ह्यांना ॲनोडायझिंग केलं जातं. ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचा थर त्याच्यावरती दिला जातो. म्हणजे हे गॅल्वनायझिंग कशावर करतात? टिनिंग कोणत्या मेटलवर करतात? ॲनोडायझिंग कोणत्या मेटलवर करतात? त्याचप्रमाणे इलेक्ट्रोप्लेटिंग कशावर करतात? समजा पितळेची, तांब्याचे दागिने असतील तर त्या तांब्याच्या दागिन्यांवरती सोन्या चांदीचं इलेक्ट्रोप्लेटिंग केलं की सोन्या चांदीचे दागिने वाटायला लागतात ते, आणि त्याला विलेपन म्हणतात मराठीतून, आणि इंग्लिशमधलं इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. आणि ॲलॉईंग, तर आपली पितळेची जी भांडी असतात, तर पितळेची भांडी, पितळ हा काही धातू नाही आहे, तर पितळ हा दोन धातूंपासून बनवलेला आहे. ब्रांझ हे तांबे कथीलपासून, पितळ हे तांबेपासून बनवलेलं असतं. कुठपर्यंत आलो होतो आपण? ब्रास हे कॉपर आणि झिंक, आणि ब्रॉन्झ हे कॉपर आणि टीनपासून बनवतात. तर प्रेशर कुकर ॲनोडायझिंग असेल तर सिल्वर प्लेटेड स्पून हे इलेक्ट्रोप्लेटिंग असतं. आता इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम, ॲनोडला ग्रॅफाईटचे रॉड्स वापरतात, कॅथोडला ग्रॅफाईट लायनिंग वापरतात. बघा, कोरिलेशनमध्ये तुम्हाला कधी कधी ही पण जागा रिकामी ठेवतात आणि ही दिलेली असते. तर ही जागा ह्या 4पैकी कोणती जागा रिकामी असू शकते? 1, 2, 3, 4. तर कोणतीही जागा तिथे रिकामी असू शकते. आता ॲल्युमिनियमचं जेव्हा इलेक्ट्रोलाइट रिडक्शन होतं तेव्हा तिथं कॅथोड आणि ॲनोड असतं. तर कॅथोड म्हणून काय वापरतात आणि ॲनोड म्हणून काय वापरतात बघा. तर ॲल्युमिनाचं निष्कर्षण म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. तर इथे बघा, धनाग्र आणि इथं ऋणाग्र असं म्हटलंय. तर इथं धनाग्र म्हणून काय वापरलं जातं? तर रॉड वापरलं जातात. धनाग्र म्हणजे काय? तर ॲनोड. हे धनाग्र म्हणजे ॲनोड असतात. तर ॲनोड म्हणून काय वापरलं जातं? तर बघा, हे रॉड, ग्रॅफाईटचे रॉड वापरले जातात. आणि कॅथोड, तर कॅथोड म्हणजे ऋणाग्र. तर कॅथोड म्हणून काय वापरलं जातं? तर कॅथोड म्हणून बघा, ही लाईन दिसते तुम्हाला ही. तर ही जी लाईन आहे ही लाईन सुद्धा ग्रॅफाईटचीच आहे, पण ही लाईन काय आहे? तर अस्तर आहे. हा जो हे जे पॉट आहे, ह्या पॉटला काय केलेलं आहे? त्या ग्रॅफाईटचं लेअर दिलंय, अस्तर दिलंय, कव्हर केलंय. तर कॅथोड म्हणून लायनिंग वापरलं जातं. सल्फाईड ओर्स रोस्टिंग म्हणजे भाजणे. तर सल्फाईडची जी धातुके असतात त्यांना भाजलं जातं आणि कार्बोनेट ओर्सला कॅल्सिनेशन केलं जातं. कॅल्सिनेशन म्हणजे निस्तापन केलं जातं. 30 बघा आता, की सल्फाईड धातुके ही भाजली जातात आणि कार्बोनेट, इथे ऑक्साईड आहे, ते ऑक्साईड चुकीचं आहे, कार्बोनेट करायचं. कार्बोनेट धातुके ह्यांचं काय केलं जातं? निस्तापन केलं जातं. निस्तापनला इंग्लिशमध्ये कॅल्सिनेशन म्हणतात. आता निस्तापन आणि भाजण्यामध्ये काय फरक आहे? तर रोस्टिंग म्हणजे काय? तर पूर्ण हवेमध्ये ज्वलन केलं, म्हणजे सल्फाईडची धातुके पूर्ण हवेमध्ये ज्वलन केली जातात. आणि कार्बोनेटची जर धातुके असतील तर तिथं पूर्ण हवेचा झोत न सोडता अपुऱ्या हवेमध्ये त्यांना भाजलं जातं. त्यांना अपुऱ्या हवेत त्यांचं ज्वलन केलं जातं, आणि अपुऱ्या हवेत ज्वलन करणे म्हणजे कॅल्सिनेशन. तर सल्फाईडला पूर्ण हवेमध्ये ज्वलन करणं म्हणजे रोस्टिंग केलं जातं, आणि कार्बोनेटच्या ओर्सला कॅल्सिनेशन केलं जातं. आता 31 बघा, बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं धातूक आहे. तर कॅसिराईट हे कथील म्हणजे टीनचं धातूक आहे. बघा, बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं धातूक आहे आणि कॅसिराईट हे कथीलचं धातूक आहे, म्हणजेच ओर्स म्हणजे धातूक. आता थिन शीट्स ऑफ मेटल मेलॅबिलिटी
म्हणजे मेटलचं धातूंचे पत्रे बनवले जातात ना, तर धातूंचे पत्रे बनले जातात कारण की धातूंमध्ये वर्धनीयता म्हणजे मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी असते. वर्धनीयता मेलॅबिलिटी म्हणजे काय, तर धातूंना ठोकून त्यांचं पातळ पत्र्यामध्ये रूपांतर करता येतं. ठोकल्यानंतर तो धातू कसा होतो, असा चपटा होतो आणि ठोकल्यानंतर चपटा होणे हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म म्हणजे मेलॅबिलिटी, मराठीतून वर्धनीयता. तर त्याचबरोबर धातूंच्या तारा बनतात. तर कोणता गुणधर्म येतो, तर त्याला मराठीतून तन्यता म्हणतात. म्हणजे धातूला वितळवून त्या वितळल्यानंतर त्यांच्या तारा बनवल्या जातात. थंड करत असताना ताणून त्या धातूंच्या वितळलेल्या द्रवाला ताणून त्यांच्या तारा बनवल्या जातात. आणि ती कोणती प्रॉपर्टी धातूची, तर ती धातूची प्रॉपर्टी आहे तन्यता मराठीतून, आणि इंग्लिशमधनं ड्युक्टिलिटी ही त्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे तारा बनणे. तर ते येतेच बघा, झिंक सल्फाईड रोस्टिंग आणि झिंक कार्बोनेट कॅल्सिनेशन. तर हा जो प्रश्न आहे 33 आणि 30 हे दोन्ही प्रश्न सेमच आहे. इथे सल्फाईडचं ओर, तर इथे सल्फाईडच्या ओरचं नाव दिलंय झिंक सल्फाईड, रोस्टिंग केलं जातं. आणि झिंक कार्बोनेट म्हणजे कार्बोनेटचं धातू, झिंक कार्बोनेट कॅल्सिनेशन केलं जातं. ते सेमच आहे दोघंही. करोजन ऑफ आयन, लोखंडाचा जो गंज आहे त्याचं रेणुसूत्र आहे Fe2O3. आता हे असं नाही लिहायचं, हे Fe2 इथे अगदी बेस जवळ लिहायचा आणि O3 हे आहे गंजचं सूत्र. व्हेरी IMP हा पण क्वेश्चन, सगळेच IMP आहे. पण बघा, करोजन ऑफ कॉपर, तर कॉपरवरती तांब्यावरती जो हिरवट रंगाचा थर जमा होतो तर त्याला क्षरण असतं. तर तो जो क्षरण आहे त्याचं कोणाचं असतं ते, तर कॉपर कार्बोनेटचं असतं. आणि आयनचं करोजन कशामुळे होतं, तर ते गंजतं म्हणजे ऑक्साईड, लोखंडाचं ऑक्सिडेशन होतं आणि इथे कॉपर कार्बोनेट तयार होतं. आता इथे बघा 35, डायमंड म्हणजे हिरा, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हिऱ्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही म्हणून तो बॅड कंडक्टर आहे. आता डायमंड कोण आहे, तर कार्बनचं एक रूप आहे. तर ग्रॅफाईट हे सुद्धा कार्बनचं रूप आहे. ग्रॅफाईट मात्र गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी डायमंड असेल तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्रॅफाईट आहे. ओके. आता 36 बघा, सॉफ्ट मेटल हा कोण आहे, सोडियम हा सॉफ्ट मेटल आहे. आणि हार्ड मेटल कोण आहे, तर ऑल मेटल एक्सेप्ट अल्कली मेटल. म्हणजे हार्ड मेटल खरं तर याचं उत्तर आपण टंगस्टन पण म्हणू शकतो, पण ऑल मेटल एक्सेप्ट अल्कली मेटल, अल्कली मेटल सोडून सगळे जे मेटल्स आहेत ते कसे असतात, हार्ड असतात. आता ॲल्युमिनियम हा मॉडरेटल रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि गोल्ड हा लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे. आता तुम्हाला मी MCQs मध्ये सुद्धा एक डायग्राम दाखवली होती, व्हेरी IMP ही. ह्याच्यावर सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हे इथून इथपर्यंत हे मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत, इथून इथपर्यंत हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत आणि इथून इथपर्यंत हे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. तर तुम्हाला ॲल्युमिनियम जर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असेल तर सोनं काय आहे, सोनं म्हणजे गोल्ड हा लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे. म्हणून याचं आन्सर आहे लेस रिॲक्टिव्ह मेटल. गोल्ड इज अ लेस रिॲक्टिव्ह. आता ॲल्युमिनियम 38 बघा, ब्रॉन्झ ब्रासचं उत्तर दिलंय तुम्हाला Cu+Zn. म्हणजे ब्रास हे कॉपर आणि झिंकचं काय अलॉय आहे. तर ब्रॉन्झ हे कुणाचं अलॉय आहे, तर कॉपर आणि टीन. पण हे तुम्हाला इथे कशात दिलंय, तर तुम्हाला इथे रेणुसूत्रामध्ये दिलंय. मग याचं उत्तर सुद्धा रेणुसूत्रामध्ये लिहायचं. कॉपरचं रेणुसूत्र Cu आणि कॉपर आणि टीनचं रेणुसूत्र Sn. म्हणजे ब्रास जर Cu+Zn दिलं असेल तर ब्रॉन्झ Cu+Sn. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट, सॉलिड. आयोडीन कसं आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. तर ब्रोमिन कोणत्या स्टेटमध्ये असेल, लिक्विड स्टेटमध्ये असेल. आता बघा लास्ट लेसन, 10th लेसन बघा. इथे CH3 CH2 CHO हे प्रोपेनचं फॉर्म्युला आहे. CH3COOH. आता COOH कोण आहे, तर ॲसिड आहे, इथेनॉइक ॲसिड, कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. पण याला इथेनॉइक ॲसिड का म्हणतोय आपण, कारण की इथे 2 कार्बन आहे, 2 कार्बन म्हणजे इथेन, आणि म्हणून हे कशाचं रेणुसूत्र आहे, इथेनॉइक ॲसिडचं आहे.
आता कीटोनला जर CO म्हणतात तर इस्टरला काय COO हा फॉर्म्युला इस्टरचा. आता सायक्लोहेक्झेन सायक्लिक हायड्रोकार्बन आहे, तर आयसोब्युटिलिन कोण आहे ब्रँच हायड्रोकार्बन आहे. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जाळल्यानंतर ब्ल्यू फ्लेम तयार होते, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जाळल्यानंतर येलो फ्लेम तयार होते. तर अशा पद्धतीने आपण कोरिलेशनचे 44 क्वेश्चन्स पूर्ण बघितलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, जरा मोठा व्हिडिओ झालाय, पण तुम्हाला व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या 10वीच्या फ्रेंड्सला हे क्वेश्चन बँकचे व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा, म्हणजे पुढचे एक क्वेश्चन बँकचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आपोआप येत राहतील. थँक्यू.